बघा मला वाटते स्वरानं पॉईंट टेबल ओपन केलं आहे. पॉईंट टेबलमध्ये मला वाटतं स्वरानं आपलं अकाउंट ओपन केलं आहे. त्याच्यामुळे इथे ही जी मॅच आहे ना ही अगदी पॉईंट टेबल बॅलन्स करण्यासारखी साठी ही मॅच आहे असं देखील म्हणू शकतोय. आणि ते जिंकणं गरजेचं आहे कारण या चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2चा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. प्रत्येक संघ हेच स्वप्न घेऊन या ठिकाणी दाखल झाला आहे. चॅम्पियन बनायचं आहे कारण RK टायगर्स जो मागचा गतविजेता होता तो संघ मात्र या स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याच्यामुळे आता मात्र उत्कंठा वाढणार की नवा चॅम्पियन. बघा या ठिकाणी आपण पाहतोय चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 सीझन 1चा RK टायगर्सला आपण पाहिलं होतं. सीझन 2चा चॅम्पियन एक वेगळा चॅम्पियन तुम्हाला पाहायला मिळेल. तो कोण हे देखील महत्त्वपूर्ण आहे. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आम्ही अगोदरच सन्मानाच्या दिशेने वळतोय. हिवरी गावचे सन्माननीय सरपंच रवीजी ठक्कर साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देखील हातभार लागले गेलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष शिवाजी भुरे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सरपंच टिवरी गाव रवीजी ठक्कर साहेब यांचा आपण शुभ सन्मान करावा. हा विशेष सन्मान कारण चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 या स्पर्धेसाठी सन्माननीय सरपंच टिवरी गाव रवीजी ठक्कर साहेब यांच्या वतीने देखील हातभार लावले गेले. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात. तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि तुमच्या सहकार्याबद्दल चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच मिस्टर समीर राऊत ज्यांना पहिलं अर्धशतक या चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये झलकावलं. अनेकांची अर्धशतकं थांबली होती. 48, 49, 44, 46 अशा प्रकारे आपण ती खेळी पाहिली होती. बघा समीर राऊतसाठी पारितोषिक आले. NR कट्टा यांच्याकडून समीर राऊत यांच्यासाठी 1000 रुपये आलेत. आणि हितेंद्र पाती हॅट्रिकसाठी हितेंद्र पाटीसाठी देखील NR कट्टा यांच्याकडून 1000 रुपये आले. तर हितेंद्र पाती यांनी देखील यायचं आणि समीर राऊत आपण देखील यायचं आहे. दोघांनाही विनंती करतो या. हितेंद्र पाती, हितेंद्र भोईर आणि समीर राऊत आपण यायचं आहे. बघा रवी सरांनी म्हटलंय रवीजी ठक्कर सरपंच टिवरी गाव जितू पाटीलसाठी पारितोषिक लावलंय. जितू षटकार ठोका आणि 500 रुपये घेऊन जा. चला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय आणि हितेंद्र भोईरनी देखील चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये त्याच्याही नावावर एक हाफ सेंचुरी आहे. त्याच्याही नावावर रेकॉर्ड आहेत म्हणून 2 हाफ सेंचुरीवाले आमने सामने दिसत आहेत. समीर राऊत काय बॅटिंग केली. बघा या ठिकाणी थोडंसं थांबवतोय. मॅच देखील सुरू आहे. नक्कीच मॅन ऑफ द मॅच समीर राऊत आहेत नो डाऊट. मात्र ते त्यांचं मॅन ऑफ द मॅच हे डेलिकेट करतायत कनुज नाही यायचं आहे. कनुज SP मारवी या टीममधला कनुज नाही यायचं आहे. कारण समीर राऊत म्हणतायत की बघा युवा टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहेत आणि आमच्या टीमला आम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पुढे न्यायचं आहे. त्याच्यामुळे या युवा टॅलेंटचं प्रतिसाद वाढवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे माझ्याप्रमाणे कनुजचं देखील योगदान या विजयासाठी मोलाचं ठरलं. त्याच्यामुळे मी माझं मॅन ऑफ द मॅच कनुज या खेळाडूला डेलिकेट करतोय. तर सन्माननीय सरपंच रवी ठक्कर साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यावा. बघा मॅन ऑफ द मॅच समीर अर्धशतक या चॅम्पियन प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक समीर राऊतनं झळकावलं. मात्र कनुजचं योगदान देखील
या मॅचसाठी खूप मोलाचं राहिलं. त्याच्यामुळे समीर राऊत मॅन ऑफ द मॅच डेलिकेट करतायत कनूजसाठी. अभिनंदन कनूज, आणि नक्कीच पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा असतील. सन्माननीय सरपंच रवीजी ठक्कर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. एनआर कट्टा यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राईज समीर राऊत यांना. त्यानंतर एनआर कट्टा जी हॅट्रिक, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपण पाहिली. हितेंद्र पाटील म्हणजे हितेंद्र पादी यांना देखील 1000 रुपये एनआर कट्टा यांच्याकडून. हितेंद्र यांनी यायचं आहे. ठक्कर साहेबांना विनंती करतो की ते 1000 प्राईज द्यायचं आहे हितेंद्र पाटील यांना. एनआर कट्टा यांच्याकडून 1000 रुपये आहेत. अभिनंदन हितेंद्र. चला जाऊया आपण या मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या ऐकूया अक्षयजी साठम यांना. थँक्यू. 3 बॉल 5 धावा 1 विकेट. सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. भरपूर साऱ्या मान्यवरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तर बंटी सिक्सरचे दीपक पाटील आणि तसेच त्यांची चर्चा आपण करणार आहोत. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू 5 धावा 1 विकेट आतापर्यंत. शिवाजी भुरे यांना विनंती करेन की आपण या. 4 चेंडू आतापर्यंत 5 धावा 1 विकेट. निखिल पाटील आयकॉन वर्सेस आयकॉन या अगोदर पाहिलं. मयूर भोईर करता हा बॉल आणि ड्राईव्ह केलेला बॉल होता. शॉर्ट मिड विकेटला बॉल जातोय. 1 धाव. 1 धाव झालंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि धावा बघा फलकावर 6 धावा आल्यात. महत्त्वपूर्ण मॅच, दोन्ही टीमसाठी ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. कारण एक संघ जवळपास 2 गुणांना पुढं आहे. तर एका संघाला या ठिकाणी पॉईंट टेबलमध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं आहे. अंतिम बॉल नंतर आपण काही ज्याने सपोर्ट केला या स्पर्धेला त्यांचा उल्लेख देखील आपण करणार आहोत. रवी वाघमारे स्ट्राईक एंडला. ओ फटकादार अप्रतिम आहे. इनसाइड आउट ऑन दी एप खेळलाय. कव्हरला बॉल गेलाय. अप्रतिम कॅच. व्हॉट अ कॅच. क्वालिटी कॅच ऑफ दी मॅच. कदाचित उलट दिशेने धावत असताना मिस्टर जय काय जबरदस्त जल टिपला. अप्रतिम नक्कीच इनसाइड आउट आणि खऱ्या अर्थानं खेळाडू झालाय आउट. ही मोठी विकेट आहे आणि खरं उलट्या बाजूनं जाणं, कॅच टिपणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, कारण चेंडूवरती तुमची नजर हटता कामा नाही आहे. आणि या ठिकाणी खरोखरच अप्रतिम कॅच, जबरदस्त कॅच या ठिकाणी तो पकडला गेला आणि जवळजवळ ही मोठी विकेट प्राप्त केली. वेलकम प्रफुल्ल, हार्दिक स्वागत मित्र तुझं या ठिकाणी. जुचंद्र मास्टरचे काही खेळाडू या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. अनिल, प्रफुल्ल. धावासंख्या झाल्या फलकावरती तब्बल 6 धावा. या स्पर्धेकरता दीपकजी पाटील, बंटी दादा तसेच मनोजजी पाटील, जितेशजी पाटील बंधू यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभलाय. थँक्यू सो मच दीपक पाटील, बंटी दादा तसेच मनोजजी पाटील, जितेश पाटील बंधू सर्वांचं मनापासून आभारी, ज्यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता लाभलंय. उपस्थित विद्यमान सरपंच टिवरी गावाचे रवींद्र ठक्कर साहेबांना आपण पाहतोय. चांगलं कार्य टिवरी गावामध्ये ज्यांच्या वतीने राहिलंय, ज्यांच्या कामाची दखल टिवरी गावामध्ये घेतली जाते, विद्यमान सरपंच आपलं हार्दिक स्वागत आहे. 1 वर 6 धावा 2 विकेट आतापर्यंत आपण पाहतोय. अवनीश यादव बॉलिंग मार्कवरती आला. एक फार जे नवीन खेळाडू आहेत त्यांना हा गोलंदाज माहिती नसेल, परंतु आराध्य 11 वाघरालपाडाचा हा खेळाडू आहे आणि सातत्याने एक जबरदस्त मॅन इन फॉर्म आहे. वाघरालपाडामध्ये जर पाहिलं स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट, त्यानंतर 2 ओव्हर सातत्याने टाकणारा गोलंदाज, 6 बॉल 8 अनेक वेळेला करून दिलेला नाही आहेत. अवनीश यादव त्या दाटणीचा गोलंदाज आहे. मयूरला संधी दिली या मॅचमध्ये आणि त्याला आपण स्ट्राईकवर पाहतोय. प्रताप भोईर नॉन स्ट्राईक एंडला. 1 ओव्हर 6 धावा 2 विकेट गेल्यात. दबाव जाणवतोय. स्वरा दक्षे 11 टिवरी राजावली. पुढचा बॉल मयूरला या मॅचमध्ये लवकर पाठवलंय आणि त्यांनी आपलं खरं रूप दाखवलंय. मयूरच्या बॅटमधून येतोय खणखणीत दर्जेदार धमाकेदार षटकार.
थँक्यू अफलातून स्टोक म्हणायचं गेलं तर चाबूक स्टोक खेळला गेलाय. किती वेगानं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ज्याप्रमाणे म्हटलं तर खणखणीत खरोखर खणखण करणारं हे नाणं आहे. हो आणखीन एक वन मोर अगेन हा येतोय आणखीन एक धमाका मयूरच्या बॅटमधून षटकार. थँक्यू भारत सर. म्हणून मयूरचा उल्लेख का करतोय आपण, मागील मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेअर आपल्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ॲज अ 12वा मेंबर म्हणून होता आणि या मॅचमध्ये बघा लवकर उतरवलंय, टीममध्ये जागा मिळाली. संधी तुम्हाला येत राहील, संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे आणि प्रत्येकाला एकदा तरी संधी मिळायला हवी क्रिकेटमध्ये. या मॅचमध्ये संधी मिळालंय. काय बॅट स्विंग जबरदस्त, खडे खडे पॉवर जनरेट, बॉटम हँडचा चांगला वापर, मनगटामध्ये किती ताकद आहे आणि काय नजाकत दाखवतोय. 6 धाव्याने धापलक, 18 धावा, 2 बॉल. बॅक टू बॅक अवनीशवरती 2 अटॅक केलाय. तिसरा येईल का? स्लोवर 1 फुल टॉस चेंडू होता आणि फ्लाईट दिलेला बॉल थोडासा आतमध्ये वळवलाय. चेंज ऑफ पेस डॉट बॉल. चेंज ऑफ प्लेस नक्कीच स्लोवर 1 खरोखरच कौतुक असेल. गती थोडीशी आपण पाहिली तर धीमी केली गेली, फ्लाईट ठेवलं गेलं, ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. बघा 2 षटकार आल्यानंतर अशा एखाद्या चेंडूची गरज नितांत होती. गुड बॉलिंग लाईन सापडलाय. सुरुवातीला नक्कीच 2 धक्के, 2 लागोपाठ षटकार, त्यानंतर चर्चा केली गेली गोलंदाजासोबत आणि त्यानंतर झालेले परिवर्तन. धावसंख्या आपण 18 पाहतोय. खूप चांगला उल्लेख केला खास करून आमचे साथी समालोचक अक्षय साटमनं की ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते ना, बघा मागच्या मॅचमध्ये अक्षयनं खूप उल्लेख केला चांगला की 12वा खेळाडू म्हणून कॉमेंट्री बॉक्समध्ये आला होता आणि आता तोच आपण खेळाडू गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर ज्या वेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. आणि क्रिकेटमध्ये आपण हे अनेक स्टार खेळाडू पाहतोय. अक्षय हे देखील संधीचं सोनं करूनच पुढे आलेत. अनेक नावं आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल देखील म्हणायचं गेलं तर सचिन रमेश तेंडुलकर, त्यानंतर हिटमॅन. लक्षात ठेवा, हेच लक्षात ठेवा त्यांनी देखील स्ट्रगल केलं आहे आणि ज्यावेळेस त्यांना संधी उपलब्ध झाल्या, संधी प्राप्त झाल्या त्यावेळेस त्यांनी संधी गमावली नाही आहे, तर त्या संधीचं सोनं केलं आणि खास करून त्या टीममध्ये जवळजवळ आपलं स्थान बनवलं. ते काम या ठिकाणी करायचं आहे अवनीश यादव यांना, नो डाऊट. आणि त्या संधीचा फायदा मयूरने घेतला या मॅचमध्ये. 7 मध्ये 14 त्याच्या बॅटमधून आले. 5 बॉल 19 धावा, अंतिम बॉल दुसऱ्या ओव्हरचा. प्रताप भोईर यावेळी हा फटका खेळला. मागील मॅचमध्ये चौकार मारून मॅच फिनिश केला होता आणि या मॅचमध्ये पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय त्याच दिशेने, म्हणजे स्क्वेअर लेग लॉंग लेग पट्ट्यामध्ये एक्सपर्ट बॅटर प्राईड ऑफ टिवरी प्रताप भोईरच्या बॅटमधून चौकार. 2 ओव्हर 23 धावा, 2 विकेट. थँक्यू, धन्यवाद. डीजे युवराज. धावासंख्या झाले 23. 23 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. बघा इथून प्रोजेक्टर स्कोर दर्शवतो की 69, म्हणजे या वेगानं तुम्ही खेळत राहिलात तर 69-70 धावा या तुम्ही फळकावर लावू शकाल. मयूर भोईर 7 चेंडू 14 धावसंख्येवर खेळाडू खेळतो. तर प्रताप भोईर मागच्या मॅचमध्ये नक्कीच एक चौकार, त्यानंतर प्रतापचा बाद होणं खऱ्या अर्थानं चिंतेचा विषय ठरला होता, खास करून टीमसाठी. मात्र संघ विजयी झाला त्या ठिकाणी, कारण संकल्प या टीमला पराभूत करून हा संघ पुढे आलाय. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच पॉईंट टेबलमध्ये आपला अकाउंट ओपन करण्यासाठी स्ट्रगल करतोय पथू पॅकरचा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल त्या ठिकाणी षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेत मिस्टर निखिल पाटील. दुसरा स्पेल, पहिला स्पेल आपण निखिलचा पाहिला होता. 6 धावा दिल्या होत्या, 2 विकेट निखिलने प्राप्त केले होते. यावेळेस बाउन्सर खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय आणि एखादा बाउन्सर प्रत्येक गोलंदाजामध्ये असायला हवा आणि नक्कीच अप्रतिम बाउन्सर या ठिकाणी टाकला गेला. निखिलच्या या पहिल्या चेंडूमध्ये आपण अक्षय पाहतोय तर एक चांगला बाउन्सर. गुड बॉल मिस्टर निखिल पाटील. हा नक्कीच, पंचांनी देखील वॉर्न केलं की 1 बाउन्सचा इशारा दिलाय. जबरदस्त राईज झालेला बॉल. आता एक्स्ट्रा कव्हर केलेला फटका, साइड आउट ऑन दी अप. फटका धरा प्रतिम, डीप मध्ये प्रोटेक्शन येते आणि 2 धावा सध्या कंप्लीट. धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 25 धावा, एकच धाव
एकच धाव येते, कारण की स्ट्राईक ठेवले प्रताप भोईरने स्वतःकडे. टीमची धावसंख्या 24 धावा 2 बॉल. टिवरीचा संघ आहे म्हणून टिवरी गावाचे सरपंच रवींद्र ठक्कर मॅचचा आनंद घेत आहेत, सपोर्ट करतात या प्रीमियर लीगला आणि खास करून टिवरी संघाला. स्वरा दक्षय 11 टिवरी राजावली हा संघ आपण पाहतोय. सोबत पतू पॅकर आहे, प्रथमेश कन्हैया भोईर यांचा संघ आपण पाहतोय. स्वराज अक्षय आणि एका बाजूला बघा ही स्ट्राईक प्रतापनं का घेतली, कारण पहिल्या मॅचमध्ये प्रताप क्लिक झाला नव्हता. यावेळेस प्रतापला क्लिक व्हायचं आहे. एक चांगली इनिंग प्रतापला खेळायची असेल, नो डाऊट. लेफ्ट हँड बॅटर आहेत, फुल टॉस आहे. यावेळेस चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल झाला आहे. चांगलं शत्रुरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आहे. गुड फिल्डिंग, फक्त सिंगल मिळणार, कारण प्रतापचं विकेटवर राहणं गरजेचं आहे. ओव्हरऑल जर आपण स्वराज दक्ष या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर नो डाऊट या टीमचा आयकॉन वेगळा आहे, मात्र खऱ्या अर्थानं लेजंड खेळाडू, एक सर्वाधिक अनुभवी खेळाडू कोण असेल तो प्रताप भोईर आहे. तोही एक प्रकारचा आयकॉन आहे. अनेक टुर्नामेंटमध्ये आयकॉनची भूमिका बजावली आहे त्यांनी. प्राईड ऑफ टिवरी. मयूरवरती भरोसा दाखवलाय. हाही फटका तर अप्रतिम आहे. फटका फसलाय, फिल्डर आलाय. 1, 2 आणि 3 मध्ये कॅच सुटलाय. कॅच सुटल्यानंतर आता दबाव येईल का फिल्डिंग करणाऱ्या पतू पॅकर टीमवरती, कारण की निखिल पाटीलने अगोदर उल्लेख केला टॉस बॉक्समध्ये की मॅच जर जिंकायचे तर फिल्डिंग एफर्ट्स द्यावे लागतील. मागील मॅच खराब फिल्डिंग झाली, त्यामुळे संघ पराभव झाला आणि या मॅचमध्ये त्या चुका सुधारवायच्या आहेत, परंतु तेच घडतंय. कॅच सुटला, 2 धावा 27 वरती 2 4 बॉल. आणि नक्कीच खूप चांगलं विश्लेषण अक्षय जे आपण केलं, कारण हे कळीचा मुद्दा ठरला होता आणि पराभवाचं कारण ठरलं होतं. क्षेत्ररक्षण पातू पॅकर्स या टीमसाठी, त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. थोडंसं एफर्ट या ठिकाणी तुम्हाला अधिक लावावं लागेल, कारण ज्या गोष्टीपासून आपण पराभूत झालो आहे त्या गोष्टीला पुन्हा पुन्हा करणं म्हणजे ही चुकी आहे. ओ समोरच्या दिशेनं अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या जवळ असतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास, चेंडू आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6, षटकार. स्ट्रेट षटकार ठोकतायत. 6 धाव्याने धावफलक 33. 2 विकेट 5 बॉल, म्हणजे इथे रन रेट जो आहे ना तो चांगला सुधारवला आहे बॅटिंगवाल्या स्वरा दक्षय या संघाने. आणि हा कॉमेंट्री पॅनल सुद्धा JTC आणि TCP वरती दाखवला जातोय. स्टुडिओ आमचे स्कोरर सर्व मेंबर्स त्यांची चर्चा थोड्याच वेळात आपण करणार आहोत. अंतिम बॉल, या बॉलला लिव्ह केलंय आणि पाहिलं की पंच काहीतरी मदत करतील का. ऑफ स्टंप लाईन होती, आतमध्ये ऑफ ब्रेक बॉल होता आणि डॉट बॉलचा इशारा येतोय. ओव्हर झाल्या 3, 33 धावा 2 विकेट. आणि या ओव्हरनंतर 50-50 ओव्हर ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवलं जाते आणि तो सायरन काय या मॅचमध्ये वाजेल 50-50चा. जॉकी रेडी असतील. सायरन वाजणार, कारण बघा त्या ठिकाणी 50-50 50-50 चॅलेंज. बघा या ठिकाणी JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून ऑन स्क्रीन त्या ठिकाणी दाखवलं जात आहे की 50-50 चॅलेंज ओव्हर म्हणजे 4थं षटक या ठिकाणी आलं आहे. 12 धावांचं चॅलेंज त्या ठिकाणी आहे. आणि बघा या 50-50 ओव्हरनं एक गिरकी घेतली होती आणि त्या गिरकीमध्ये पतू पॅकर संघ थोडासा बॅकफुटला गेला होता. त्याच्यामुळे ही 50-50ची ही जी ओव्हर आहे ना, ही ओव्हर पतू पॅकरसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खास करून स्वरा दक्षय या टीमसाठी देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण स्वरा दक्षयनं काय केलं तर या 50-50 ओव्हरमुळेच स्वरा दक्षय संघ पुढे आला होता. धावा झाल्या 33 धावा झाल्या. 4थं षटक 50-50 चॅलेंज ओव्हर. 12 धावा करायचे आहेत आणि गोलंदाजाची निवड त्या ठिकाणी करण्यात आली आहे. दिवेश पाटील
50-50 चॅलेंज ओव्हर हाताळण्यासाठी दिवेश पाटील यांना निवडलं गेलेलं आहे. 12 धावा जर केल्या तर तुम्ही प्लस व्हाल, 12 धावाहून अधिक धावा केल्या तर तुम्ही अधिक प्लस व्हाल, मात्र 12पेक्षा जर तुम्ही कमी केलात ना तर तुम्ही मायनस व्हाल. आणि मायनस होणं कुणाला कधी आवडत नाही आहे, प्रत्येकाची इच्छा असते प्लस व्हावं. बघूया काय करेल. पहिला चेंडू घेऊन त्या ठिकाणी दिवेश पाटील तयार. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकला गेलाय, पण वळतायत. पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉलचा इशारा. बघा अजूनही प्रॉपर सुरुवात झाली नाही आहे या 50-50 ओव्हरची, मात्र एक धाव या ठिकाणी नक्कीच बहाल केले व्हाईटच्या स्वरूपात. मागील 2-3 इनिंगमध्ये 50-50 मध्ये जो चॅलेंज आहे ना तो ॲक्सेप्ट केला आणि बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने गेल्यात. काही मॅचमध्ये पाहिले आपण आणि धावा आल्यात, म्हणून 50-50 ओव्हर एक टर्निंग पॉईंट सारखी ओव्हर. या बॉलला लिव्ह केलंय, सोडून दिले ऑफ स्टंप लाईन. आता वाईल्ड लाईनीच्या आतमध्ये शफल क्रॉस झाला, तिथपर्यंत प्रताप गेला, त्याला फॉलो केला गोलंदाजाने. डॉट बॉल येतोय, एक वाईट एक डॉट. दिवेश पाटील मॅन इन फॉर्म बॉलिंग मार्कवरती. बघा 50-50 चॅलेंज ओव्हर अक्षयजी, मी म्हणेन प्रत्येक चेंडू महत्त्वपूर्ण असतो. तिथे चेंडूला लेफ्ट करणं म्हणजे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. पंच देतील तेव्हा देतील, मात्र प्रत्येक चेंडू मिडल करणं किंवा प्रत्येक चेंडूवर येऊन खेळणं गरजेचं आहे. ऑन ड्राईव्ह केलं गेलं, वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा तर वेगानं पुढे गेला, डबलसाठी शूट आहे. थ्रो स्ट्राईक एंडला येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केले. चॅलेंज स्वीकारल्या प्रतापनं. या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये 12 धावा आम्हाला करायचे आहेत. धावा 2 पुढे सरकतील. धावत संख्या झाली ती तब्बल 36 धावा फळकावर आल्या आहेत. अनेक चॅलेंज जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये येत राहतील आणि चॅलेंज ॲक्सेप्ट केला पाहिजे. प्रताप भोईर त्या धाटणीचा खेळाडू आहे. बघूया चॅलेंज तर स्वीकारलाय, परंतु तो पूर्ण करेल का हाही प्रश्नचिन्ह. दिवेश चॅलेंज रोखण्याकरता चॅलेंज केलंय. फुल टॉस बॉल प्रतापला, गॅपमध्ये बॉल, 1 बाउन्स, दिल मांगे मोर, वेलकम फोर. येतोय चौकार. दांडूक हे घास ते. धन्यवाद डीजे युवराज. बघा 7 आलेत 3 मध्ये आतापर्यंत. जवळपास 7 धावा तुम्ही खर्च केल्यात 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये. धावत संख्या झाली ती तब्बल 40 धावा आतापर्यंत फळकावर लावल्यात. 14 षटक प्रगतीपथावर. एक नक्कीच जबाबदारी आधी घेतलंय, कुठेतरी डोकं शांत ठेवून या ठिकाणी प्रताप भोईर एक चांगली इनिंग साकारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हो, यावेळेस ऑन साईडला समोरच्या दिशेनं चेंडूला खेळायचं होतं. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू अगदी पडल्यानंतर बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेल बॉल मिस्टर दिवेश पाटील, वेल डन. नाही, दिवेश पाटील 6 यॉर्कर टाकण्यामध्ये एक्सपर्ट गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात आणि खऱ्या अर्थाने नंबर 1 बॉलिंग रँकिंगमध्ये आहे जुचंद्रा गावामध्ये. पुढचा बॉल देखील पहा, इथे ओळखलंय बॅटरला, ती लाईन पाहिलंय, ती लेन पाहिलंय आणि माइंडचा वापर. प्रताप भोईर स्ट्रगल करतोय या मॅचमध्ये. 7 रन आलेत या ओव्हरमध्ये, म्हणजे या बॉलवरती षटकार आला तर धावा डबल होतील, म्हणजे ॲड होतील किंवा मायनस. यासाठीच ही ओव्हर आहे, चॅलेंज ओव्हर. चॅलेंज सध्या दिवेश देतोय समोरच्या प्रताप भोईरला. आणि चॅलेंज शिवाय लक्षात ठेवा कुठलंही मी म्हणेन स्वप्न पूर्ण होत नाही आहे, की कुठलंही लक्ष पूर्ण होत नाही. हो, यावेळेस देखील ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित चेंडू मिडल होत नाही आहे. बघा एकदम शांत डोक्याने खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रताप भोईर यांचा. अगदी स्वतःला सांभाळून टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न. सिंगल डबलवर जास्तीत जास्त फोकस केला जात आहे त्या ठिकाणी. लेग बायचा इशारा, सिंगल येईल. एका धावेनं धावत संख्या इथे होईल ती तब्बल तिथे धावा झाल्यात तर 41. मात्र 50-50 चॅलेंज ओव्हर या ठिकाणी पूर्ण झालं नाही आहे, चॅलेंज पूर्ण झालं नाही आहे. 8 धावा या ठिकाणी या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये 12 धावा करायच्या होत्या, त्या ठिकाणी तुम्ही 8 धावा बनवलेत. त्याच्यामुळे इथे तुमच्या मायनस किती होतील? 4 धावा तुमच्या मायनस होतील. महत्त्वपूर्ण मॅच आहे. बघा या ठिकाणी आपण पाहिलं स्वरा दक्ष टिवरीचा राजवळीचा संघ आहे. इथून जिंकलात तर पॉईंट टेबल 4. त्याच्यामुळे ही मॅच किती महत्त्वपूर्ण असेल त्या कारणास्तव एका बाजूला आपण पतुप्याका टीमला पाहतोय. पहिला सामना ज्याप्रमाणे त्यांच्या हातातून निसटला होता, अगदी इतकी मोठी धावसंख्या, जी धावसंख्या या स्पर्धेचा उच्चांक होता. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इतकी धावसंख्या कुठल्याही संघानं बनवली नव्हती. ती धावसंख्या त्या ठिकाणी पतू पॅकर्स टीमनं बनवली होती. ती धावसंख्या चेस डाऊन केली गेली. त्याच्यामुळे जो पराभवाची मी म्हणेन जो चटका लागला पराभवाचा पतू पॅकर्सच्या टीमला,
तो पतुपेकर संघ विसरणार नाही आहे. इथून पुढे यायचं आहे. इथून आम्हाला पॉईंट टेबलमध्ये आपलं अकाउंट ओपन करायचं आहे, जिंकायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी केला होता अट्टहास. बंटी सिक्सर संघाने त्या धावा चेस केल्या होत्या, म्हणूनच कुठलीही धावसंख्या सेफ नाही आहे. आणि आज आय पी एलमध्ये देखील बिग रायव्हलरी आपण पाहतोय. चेन्नई आणि मुंबई हा मॅच चालू आहे. चेन्नईची मला वाटते बॅटिंग आहे. 131 वरती 4 विकेट गेलेत 13 ओव्हरमध्ये चेन्नई संघाच्या. आणि सॅमसन ऑन फायर सी एस के टीमकडून. मुंबई जिंकेल की चेन्नई, JTC आणि TCP वरती तुम्ही कॉमेंट्स करा. बघूया कोणाच्या कमेंट्स खास असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये देखील कोण जिंकेल याही कमेंट करा. बॉलिंग मार्कवरती जय. पहिला बॉल जयचा, बॉलला उडवलंय, हवेत केलाय, मिडॉपला बॉल येतोय आणि मिडॉनचा फिल्डर निखिल पाटीलने इथे जबरदस्त कॅच मिडॉनला टिपलाय. जेल पहिल्या बॉलवरती पहिला धक्का, विकेट डाऊन. या ठिकाणी नक्कीच दिसलं नाही आहे. प्रताप भोईर म्हटलं तर एक विश्वासू खेळाडू, मात्र या ठिकाणी क्लिक झालं नाही आहे. प्रताप भोईर दोन्ही मॅच आपण पाहिलं तर जास्त वेळ विकेटवर उभा राहू शकला नाही आहे, लवकर बाद झालेत. हा मात्र ऐन वेळेवर नक्कीच एक महत्त्वपूर्ण, पुन्हा एकदा या ठिकाणी प्रताप भोईर बाद झालेत. ही महत्त्वपूर्ण विकेट आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल पाणजूचा गोलंदाज, पाणजू स्पोर्ट्स पाणजूचा महत्त्वपूर्ण गोलंदाज तो मिस्टर जय पाटील म्हणजे पिंकू या नावानं प्रसिद्धी मिळवणारा हा गोलंदाज आहे. बॅकहँड डिलिव्हरी अगदी त्या बोटाची जादू आपण पाहिली, अगदी मागून म्हणजे पाऊंडच्या मागून तो चेंडू टाकला गेला. आणि तिथून मात्र मिळालेली ही पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता जय पाटील साडी. प्रताप बाद होतोय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचं होतं, अपील केली गेली आहे. मात्र काय घडलंय बघा. गोलंदाजाला खऱ्या अर्थानं नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहायचं होतं, मात्र पिंकू देखील वेगानं त्या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या दिशेनं पळत गेला. त्याच्यामध्ये नॉन स्ट्राईक एंडला कोणी नव्हतं. इथे संधी होती रनआउटची विकेट प्राप्त करण्याची, ती संधी देखील मात्र गमावली गेली. सिंगल अगदी नजरेसमोरून हा सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेलाय. बघा डायरेक्ट हिट झाला असता कदाचित या ठिकाणी वेगळा नक्कीच निर्णय येऊ शकला असता, मात्र डायरेक्ट हिट देखील झाला नाहीये. सिंगल, एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती तब्बल 38. तेजस उंडरे होता, एक चांगला प्लेअर आहे तेजस. प्रयत्न अप्रतिम होते आणि तेजसने अनेक टुर्नामेंट गाजवल्यात यंदाच्या हंगामामध्ये चॅम्पियन क्रिकेटमध्ये. म्हणूनच यष्ट्यांच्या मागे त्याला आपण पाहतोय ST रक्षकाच्या भूमिकेमध्ये तेजस उंडरेला. नाव त्याचं घेतलं, बॉल त्याच्याकडे गेला, बॉल अडवला. तेजस उंडरेचं एक वैशिष्ट्य आहे, ॲज अ फिल्डर म्हणून तो क्रिकेटमध्ये आला होता अजिंक्य संघामध्ये. फिल्डिंगच्या जोरावरती काय जबरदस्त आपला दमखम दाखवला. त्यानंतर मग बॅटिंग, फिल्डिंग आणि नंतर ऑलराऊंडर. मग अजिंक्य संघ असू द्या, सिद्धिविनायक असू द्या, द ग्रेट मराठा असू द्या, आपल्या नावाची छाप सोडलंय आणि यष्ट्यांच्या मागे चांगली किपिंग तो करतोय. पुढचा बॉल अपील केलंय. अपीलमध्ये फक्त उत्साह जास्त. डॉट बॉल येतोय आणि किपरकडे या गोष्टी फार मायने राखतात. एखादा गोलंदाज जय पाटील सारखा चांगली गोलंदाजी करतोय तर सातत्याने बॉल तुम्ही अडवायला हवेत. काही किपर पाहिले इझी बॉल सोडतात, स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक रोटेट झाल्यावरती मग एखादा बॅटर तुमच्यावरती हावी ठरतो आणि तिथे चौकार षटकार येत आहेत. मयूर भोईरचा उल्लेख केला, 14 मध्ये 23 केलंय. ज्या क्षणाला संघाला गरज आहे ना तेव्हा धावा जर आल्या नाही तर इतक्या धावा करून काही फायदा नाही. म्हणून मयूर भोईरला केल्या मॅचमध्ये. अडव्या बॅटने फटका केलाय, मिड विकेटला बॉल गेला, फिल्डर आला डीपमधून पुढे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. बॅकअपला फिल्डर आहे, बॅकअप नसला ना भारत सर तर लवकर क्रिकेटमध्ये पॅकअप देखील होते. 2 धावा, 2 धावेने धाव तक फळक 40. या ठिकाणी नक्कीच मी कौतुक करणार ते पिंकूचं, जय पाटील यांचं. कारण बघा पहिल्या मॅचमध्ये या गोलंदाजाचा वापर केला नव्हता. पहिल्या मॅचमध्ये संधी मिळाली नव्हती, मात्र या मॅचमध्ये या गोलंदाजाला संधी मिळाली आहे आणि त्यांनी दाखवून दिलं की यस मी एक चांगला गोलंदाज आहे. चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू म्हणायचं गेलं तर अगदी रायझिंग डिलेव्हरी. वॉट बॉलिंग फेल्ड अँड मिस्टर जय पाटील. अप्रतिम गोलंदाज तळी गेली जय पाटील यांचा षटक. फक्त आपण पाहताय तर 2 धावा, 3 धावा
आणि 1 विकेट जय पाटीलनं मिळवले. अप्रतिम गोलंदाजी जय पाटील मार्फत केली गेली आहे. धावसंख्या आपण त्या ठिकाणी पाहतोय स्वरा दक्ष या टीमची तब्बल 40 धावा आणि 40 या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. नेक्स्ट मॅच नाव तर एका साईडला संकल्प ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला बंटी सिक्सर 2727 म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष मॅच आपण पाहणार आहोत. शिवाजी भुरे अध्यक्ष आहेत चॅम्पियन क्रिकेटचे आणि समितदादा पाटील उपाध्यक्ष आहे. म्हणजे बंटी सिक्सरमध्ये समितदादा पाटील यांना पाहणार आहोत आणि संकल्प ग्रुप कामन या संघामध्ये पाहणार आहोत शिवाजी भुरे यांना. बघूया अध्यक्ष उपाध्यक्षामध्ये कोण भारी या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करतो. एका इनिंग नंतर आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. 40 वरती 3 विकेट 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर याचाच अर्थ या प्रकारे धावसंख्या राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोअर 48 दाखवतोय आणि 50 क्रॉस जाण्याचा अट्टाहास बॅटिंगवाला स्वरा दक्ष 11 नक्कीच करेल आणि पतू पॅकर टीम 45च्या आतमध्ये रोखण्याचा इरादाने यावेळी बॉलिंग मार्कवरती दिवेशला बोलवलंय. 1 ओव्हर 7 धावा आतापर्यंत खर्च केलाय. जबरदस्त गोलंदाजी राहिलंय मिस्टर दिवेश पाटीलची. पुढचा बॉल दिवेशचा स्ट्राईक इनला दिनेश यादव. मागील मॅचमध्ये षटकार ठोकला, फॉलिंग स्वीप करायचा होता आणि इथे मात्र स्वतःला कोसतोय. नाराज आहे. ज्या पद्धतीने हा चेंडू पहा, यॉर्कर लेंथ होती, वाईड यॉर्कर बॉलला छेडण्याचा इरादा केला आणि तो फटका स्वीप करायचा होता ना, जास्त बाहेर गेला, स्टंपच्या लाईनच्या दिशेने गेला. डॉट बॉल येते, चांगला बॉल. ज्याप्रमाणे आपण अक्षयजी उल्लेख केला की 40 ते 45 नक्की हेच तर प्रयत्न आहेत पतू पॅकर्स टीमचा. हाच तर प्रयत्न आहे की आम्हाला कमीत कमी धावत संख्येवर या टीमला थांबवायचं आहे. मात्र इथे कमी धावे नाही तर 50+ बघा या ठिकाणी 50+ होणं गरजेचं आहे. सिंगलला डबलमध्ये क्विकली कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा देखील पूर्ण झाल्या नाही आहेत. पंचांचा हात वर आला आहे. या ठिकाणी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. त्या ठिकाणी मिस्टर मयूर आउट. थँक्यू. मला वाटतं हिमालय पाटीललाच हे गाणं डेडिकेट केलं आहे ऑपरेटरने. 41 धावा 4 विकेट 5 ओव्हर 2 बॉल. आणि जर पाहिलं तर चांगली इनिंग, छोटी इनिंग होती, काम मोठं होतं चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये, परंतु अजून इनिंग चांगल्या पद्धतीने बिल्ड होऊ शकली असती. 25 धावांचं योगदान मयूरने दिलं आहे. तिवरी संघ थोडा अडचणीमध्ये आहे, परंतु काल पाहिल्या 2-3 मॅच धावा चेस होताना आणि तिथून जशी रात्र झाली ना 50-53 धावा या डिफेंड झाल्यात. म्हणूनच जर तुमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे तर तुम्ही धावा रोखू शकतात आणि या मॅचमध्ये ते पाहिजे आहेत. अभिजित देवळीकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. श्री काणाई स्पोर्ट पाये एचा हा खेळाडू. पायेमध्ये पाहिलं तर कधी सलामीवीर, कधी 2 नंबर 3 नंबर अशा प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे. ते 4 विकेट गेले म्हणजे 6 नंबरवरती त्याला प्रमोट केलंय. दिनेश यादव स्ट्राईक एंडला आहे. मागील मॅच षटकार मारली आणि षटकारनिशी मॅच जिंकवला होता दिनेशने. आतापर्यंत पाहिलं तर या मॅचमध्ये 41 धावा 2 बॉल झाल्यात 41. जबरदस्त बॅटल रंगतोय दिवेश. ड्राईव्ह केला या बॉलला, ऑन साईडला टर्न केलंय. मिडविकेटचा फिल्डर पुढे येईल. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथे फेकी जी राहिली ती खेळपट्टीला स्पर्श होऊन सरळ पाठीमागे आले. अभय पाटीलचं कौतुक करेन. एकतर धावून चौकार पूर्ण झालाय, हाही एक इतिहास आहे या स्पर्धेचा. धावून पळून पूर्ण चौकार झालाय म्हणजे या चौकाराकरता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. आज रेकॉर्ड्सवर रेकॉर्ड्स होत आहेत. 1 हाफ सेंचुरी समीर राऊत, त्यानंतर हितेंद्र भोईरने डबल हॅट्रिक घेतली, 4 विकेट सलग घेतले आणि इथे 4 धावा कंप्लीट. क्या बात आहे. 45 4 विकेट 3 बॉल. 45 4 विकेट 3 बॉल. मात्र कधी कधी बघा क्रिकेटमध्ये नशीब देखील असणं अक्षयजी गरजेचं असतं आणि इथे कुठेतरी हा नशिबाचा भाग आहे. थ्रो अगदी व्यवस्थित केला गेला होता, मात्र तो चेंडू कुठे पडला गेला, खेळपट्टीच्या अगदी किनाऱ्यावर तो चेंडू पडला गेला आणि तिथून चेंडू मात्र लेग स्टॉप दिशेने ट्रॅव्हल झाला होता. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड
लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे. एकदा तर वेगानं पूर्ण केलं आहे. दुसऱ्यासाठी हुलकावणी दिली होती, मात्र या चेंडूवर फक्त सिंगल मिळणार. एक धाव एका धावेने धावत संख्या झाली ती म्हणजेच 46 धावा या फलकावर लागल्या गेल्या. अंतिम षटक आहे बघा, या इनिंगमधील हे अंतिम षटक आहे आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये एक षटकार हवा आहे टीम स्वरा दक्ष 11ला आणि पतू पॅकरला विकेट डॉट बॉल हवा आहे. 50च्या आत की 50+ हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की त्याहून कमी किंवा त्याहून अधिक. अशा प्रकारे या मॅचमध्ये चित्र पाहतोय. दिवेश पाटील चेंडू क्रमांक 5 घेऊन अभिजित देवळीकर या बॅटर करता. स्विचेटचा फटका या क्षणाला अशा प्रकारचा फटका खेळणं गरजेचं आहे का? तेजस थोडासा चाच पडला आहे. बाईटच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावेने धावपळक जर पाहिलं ना 47 धावा 5 बॉल. 47 शत्ररक्षण, पुन्हा एकदा शत्ररक्षण खऱ्या अर्थानं या ठिकाणी कलेचा मुद्दा ठरला आहे. नाहीतर अन्यथा नक्कीच काही धावा आणखीन सेव्ह झाल्या असत्या पतू पॅकर्स या टीमच्या. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर त्याला थार नाही आहे, चुकीला माफी नाही आहे. लक्ष ठेवा, चुका करणार आणि चुकाचं भुगतान हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लगेचलीच त्या ठिकाणी क्लिअर करायचं असतं. गोलंदाज तयार अंतिम चेंडू घेऊन. धावा झाल्यात 47. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करतोय. जवळजवळ चेंडू जातोय लॉंग लेग डीपला. मागे प्रोडक्शनला फिल्डर येतोय, मात्र चुकी काढले. आणखीन एकदा चुकी काढले, मिसफील्ड झाले. शेवटच्या चेंडूवर मिळतोय हा नशिबाचा चौकार. 4 धावा आल्या त्या शेवटच्या चेंडूवर आणि या चौकारनं संघ पोचला गेला. बघा, मगासपासून आपली चर्चा हीच होती. 40 झाल्यात, 45 झाल्यात, मात्र तुम्हाला 50+ करायचे आहेत. 51 करायचे आहेत. 50+ म्हणजे 51 आणि 50+ त्या ठिकाणी धावा केल्या स्वरान दक्ष 11 या टीमनं. धावसंख्या 51 आणि 52 धावा विजयासाठी पतू पॅकर्स या टीमला. 52 धावसंख्येचा टार्गेट सेट आणि हे ऑन स्क्रीन मॅच समरी आपण पाहू शकता. पहिल्या इनिंगची खास करून 51 वरती 4 चांगली बॅटिंग मयूरने केली. 16 बॉल 25 त्याच्या बॅटमधून. त्यानंतर प्रताप 11, दिनेश यादव 10. थँक्यू विद्यमान सरपंच टिवरी गावाचे रवींद्र भोईर रवींद्र ठक्कर साहेब, आपलं मनापासून आभारी. आणि हे पाहू शकता निखिल पाटीलचा स्पेल. 2 विकेट 2 ओव्हरमध्ये 16 धावा 8चा इकॉनॉमी. अवनीश 17 धावा दिल्या. दिवेश पाटीलने 8.50चा इकॉनॉमी मेंटेन केला. 2 ओव्हरमध्ये 17 धावा. जयने 1 ओव्हरमध्ये 2 धावा देत 1 विकेट त्याच्याही नावावर राहिला आहे. चला टॉसला या. बंटी सिक्सर 27 आणि त्यांच्या अपोजिट संकल्प ग्रुप कामन. होणारा नेक्स्ट मॅच 36 बॉल 52चं टार्गेट. टॉसबॉक्सच्या दिशेने आमचे साथी समालोचक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. भारत राऊत सर, ओव्हर टू यू. हॅलो, बंटी सिक्सर्स टीम कॅप्टन संकल्प ग्रुप कामन या ठिकाणी नक्कीच त्यांच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या बंधू, चेतू ये, तू ये. टॉस तुझ्याकडून करू, कोणच नाही. संकल्प ग्रुप आणि बंटी सिक्सर या दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातो. चैतन्य यांच्या शुभ हस्ते चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे ते देखील सदस्य आहेत. टेल्स संकल्प ग्रुप टेल्स अँड हेड. बंटी सिक्सर टॉस विन. बंधू, काय निर्णय असेल? एक मॅच खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर खूप मोठं चॅलेंज होतं, कारण या स्पर्धेतील सर्वात हायेस्ट टोटल आणि लागोपाठ पडलेल्या त्या 2 विकेट. त्यानंतर एक थोडीशीवर भीती निर्माण झाली होती की हा संघ बॅकफूटला जातो की काय. माझा तिथून मात्र ही एक गरुडाप्रमाणे तुम्ही झेप घेतलाय. आता तर टॉस जिंकलात, काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. टीममध्ये काही बदल आहेत का, की तोच संघ या ठिकाणी पाहायला मिळेल? कारण आपण सेकंड मॅच खेळतात, त्याच्यामुळे काही चेंजेस केलेत आपल्या टीममध्ये? एक चेंज आहे फक्त. कोण आहे तो? गोलंदाज आहे की बॅटर आहे? ऑलराऊंडर आहे. क्या बात आहे. म्हणजे एक चेंज केला, म्हणजे इथून आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, टॉप पॉईंट टेबल टॉप करायचं आहे. फील्डिंग करने का निर्णय, बैटिंग तुम्हारा कर रहे संकल्प ग्रुप. आपने तो पहले मैच आपसे हाथ से निसट गया था, इस बार आपको जीतना है, पॉइंट टेबल में आपको देखिए आगे आना है, क्या कहेंगे?
इस बार कितना टारगेट चाहिए? नेक्स्ट मैच में आपने कहा था कि 72 75 तक जाना चाहिए, अभी तो फ्लड लाइट है, इस फ्लड लाइट में कितना टारगेट मोस्ट इंपॉर्टेंट होएगा? 60+। 60 प्लस, क्या 60 प्लस आप बना पाएंगे? हाँ बिल्कुल। इस बार आपका चलना बहुत जरूरी है टीम के लिए। हाँ क्या आपने वही टीम रखी है कि कोई चेंज आपके टीम में इस बार किया? क्योंकि जो पहली मैच आपने खेली थी वो पहली मैच आप लॉस गए थे, इस बार आपको आगे आना है पॉइंट टेबल में, इसलिए कोई चेंजेस है क्या आपके टीम में? नाही कोई चेंजेस नाही सेम। वही टीम, सेम टीम आहे दोघांना एक खूप खूप शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण या मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या ऐकूया दोन दिग्गज समालोचकांना. एका साईडला असतील अक्षयजी साटम, दुसऱ्या बाजूला असतील आमचे साथी समालोचक, क्रिकेट मार्गदर्शक, क्रिकेट विश्लेषक तुकारामजी वांगेला. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये भारतजी राऊत सरांचा गोड आवाज आपण ऐकला. व्हॉइस ऑफ पांजू. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये त्यांचाही आवाज आपण ऐकतोय आणि चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये खऱ्या अर्थाने क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व आहे. आणि मजा येते ज्यावेळी आपला पॅनल असतो. काही समालोचक नाही आहेत, परंतु पॅनल असला ना की एक वेगळी मजा. ते पंच आणि ते कॉमेंट्री बॉक्स, ते लाईव्ह डीजे ऑपरेटर, मग मजा एक वेगळी आहे. आणि तशीच मजा ही चॅम्पियन प्रीमियर लीगची आहे. 2-3 दिवस होता. काही जर पाहिलं ना टुर्नामेंट कॅन्सल होताना पाहिलं, जिद्द पणाला लावली आणि जिद्दीने ही स्पर्धा ऑर्गनाईज केली. म्हणून पुन्हा एकदा सॅल्यूट असेल संपूर्ण आयोजकांना. वेलकम तुकाराम मांगेला सर, आपला देखील हार्दिक स्वागत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. अक्षयजी साटम यांचा आवाज आमच्यासोबत ऐकलाय. त्याच्या अगोदर भारतजी राऊत यांचा आवाज ऐकला होता. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा उल्लेख तुम्ही केला. त्यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा चॅम्पियन प्रीमियर लीगचा सोहळा जो सीझन 2 पर्व दुसरं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण सांगू बाबा, हे दुसरं पर्व आणि जसं आयोजन केलं ना त्याचा प्रत्येकाला आहे गर्व बाळगायला हवा. कारण असं भव्य दिव्य आयोजन आणि तेही काही अडथळ्याची शर्यत पार करून आलेत. त्याच्यामुळे आयोजक समितीला हॅट्स ऑफ असणार आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि त्याच्यामुळे जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा काही गोष्टी असतात ज्यावेळेला एक जिद्द, चिकाटी, मेहनत, धैर्य आणि बऱ्याच वेळेला संयम पण राखावा लागतो. म्हणजे धैर्य, मेहनत आणि संयम ही त्रिसूत्री जर पाळली तर अशा स्पर्धेचं आयोजनही होतं आणि जीवनामध्ये यशस्वी होता देखील होतं. कदाचित तेच काम या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने केलेले आहेत. प्रत्येक मेंबरनं केलेले आहेत, प्रत्येक घटकानं केलेले आहेत, प्रत्येक सभासदानं केलेले आहेत. उद्देश एकच होता, आपल्याला ही स्पर्धा करायची आहेत, आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, आपल्या खेळाडूंना संधी द्यायची आहेत. आणि याच एकाच उद्देशानं, एकाच ध्येयानं झपाटलेली लोक ज्यावेळेला एकत्र येतात ना त्यावेळेला असं काम होत असतं. कारण एकत्र आलं तर सुरुवात होते आणि एकत्र जरा मार्गक्रमण केलं तर प्रगती होते. मॅचला झाले सुरुवात. 52 धावांचा पाठलाग. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या बाहेर किनावरती लागलाय. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती आला. इट्स अ 4. चौकार. बॉल 4 धावा. 34 बॉल 48 ची गरज. दिनेश यादव टिवरी एक्सप्रेस. तर दिवेश आणि निखिल दोन्ही आयकॉन प्लेयर आहेत. मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. सातत्याने दत्ताली टीममधून खेळत असतात. पतू पॅकर याच नावाने अनेक वेळा पाहिले. कव्हरच्या दिशेने खेळला, फटका फसलाय. आता चुकी होणार नाहीये आणि सनीने जबरदस्त कॅच घेतला. मॅन फ्रॉम मालजीपाडा सनी टिपतोय जेल. संपलाय खेळ बॅटरचा. गॉन.
ॲक्शन रिप्लेमध्ये ऑफस्टम्पवरती पिचिंग केला, स्क्वेअर कटचा फटका खेळला, कव्हरच्या दिशेने बॉल गेला, फिल्डर पुढे आला आणि सनी पाटीलने जबरदस्त कॅच कॅरी केला. मालजीपाड्याचा हा खेळाडू कामी आलाय. स्वरा दक्षई टिवरी संघाला एक ऑलराऊंडर प्लेअर आहे सनी देखील, आणि सनीची बॅटिंग आपण पाहिली होती यंदाच्या हंगामामध्ये. काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती. त्याचं नाव समीर जरी असलं तरी सनी या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. रुपेश जाधव आलाय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चांगल्या दाटणीचा खेळाडू, पोटेन्शियल आहे, कॅलेबर आहे, आणि रुपेश जाधवला इन्व्हाइट केलंय इनेट पोझिशन नंबर 3 वरती. दिनेश यादव पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा डॉट, तिसरा विकेट. दिनेश यादवला एक लक फॅक्टर आहे मला वाटते. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आला ना तर त्याची गोलंदाजी नेहमी सुधारत असते. तोही चौकार प्रताप भोईरच्या हाताला बॉल स्पर्श करून कदाचित कॅच होऊ शकला असता. ज्या पद्धतीने प्रताप भोईरचा दर्जा आहे क्रिकेटमध्ये तोही कॅच व्हायला हवा होता, पण तो झरतरला महत्त्व नाही. आणि इथे चौकार गेल्यानंतरही विकेट प्राप्त झालाय. मला वाटते नितेश होता. आणि पुन्हा एकदा तेच पाहतोय, नितेश थोडा चाचपडतोय परंतु बॉल अडवतोय आणि या क्षणाला डॉट बॉल येतोय. सॉरी, या अगोदर प्रताप भोईर यांचा उल्लेख झाला होता, परंतु त्यानंतर नितेश हा खेळाडू आहे. 4 बॉल 4 धावा 1 विकेट. 32 बॉल 48ची गरज. निखिल पाटीलचा रोल मेन असेल या मॅचमध्ये. निखिल पाटील शेवटपर्यंत मॅचमध्ये बनून राहील की लवकर मॅच फिनिश करेल की इतर वेगळं कार्य त्याचं असेल. दिनेश चांगली गोलंदाजी करतोय. हो, यावेळी मात्र जबरदस्त बॉल, परफेक्ट रायझिंग चेंडू. अशा प्रकारचा बॉल जर पाहिला ना तर पंच इशारा करतात की रायझिंग डिलिव्हरी, परफेक्ट राईज बॉल केलाय. अप्रतिम गोलंदाजी. बाउन्सर दिला जाणार नाही अशा प्रकारचा बॉल. ज्या प्रकारे बॉल टॉस झाला गुडलेनवरून बरोबर शोल्डरच्या लेवलवरून एस टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅट चेंज अँड टेकन, कॉट बिहाइंड. आता नितेश संघ मालकच आहेत एक प्रकारचे आणि त्यांनी हा झेल टिपलाय, कारण की स्वरा 11 या नावाने अनेक वेळा टिवरी खेळलाय, राजावळी संघ खेळलाय. आणि नितेश भोईर स्वरा या नावाने, स्वरा दक्षई टिवरी हा संघ उतरलाय. काय कॅच घेतला, ॲक्शन रिप्ले पहा. कॉट बिहाइंड कसा असतो ना इथे पाहिलं जातंय. ओव्हर द विकेंड चेंडू होता, गुडलेनवरती स्पॉट केला, बॉलला थोडा टॉस केला, आउटसाइड एज लागली, इझिली टेकन, विकेटचं पतन. 1 ओव्हर 4 रन 2 विकेट. घेऊया एक डीजे ब्रेक. यादव मला वाटते इंजरीने त्रस्त आहेत, परंतु 100% कमिटमेंट देतोय आपल्या टीम करता. 1 ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट गेलेत. JTCचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे यांचंही आगमन होतंय, इथेच आहेत. आणि त्यांचा खास मित्र, जिवलग मित्र, भरोशाचा मित्र समीश मोरे यांना आपण पाहतोय. JTC आणि TCP दोन्ही चॅनल आपण पाहतोय एकत्र या चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये. चॅम्पियन प्रीमियर लीग एकत्र येण्याचा एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे, हा व्यासपीठ आहे. आणि आपल्या चॅम्पियन कोण ठरेल ना चॅम्पियन प्रीमियर लीगचं, मागील वर्षी RK टायगर या संघाने ट्रॉफी उचलली होती. यंदा तो संघ मला वाटते पहिले 2 मॅच पराभव झाला. मागील मॅच देखील RK टायगर जो खेळला होता तिथेही तो संघ पराभव झाला. SP मारवी संघाने बाजी मारली. समीर राऊतचं ते अर्धशतक, हितेंद्र भोईरचे 4 विकेट. आणि नेक्स्ट मॅचमध्ये देखील मजा येईल. बंटी सिक्सर संघ 2 बंधू एकत्र. चेतन पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चँग, चेतन आणि जितेश इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहणार आहात. त्यांच्या अपोजिट देखील अमान शेख, चांगले चांगले खेळाडू इन ॲक्शनमध्ये.
एक ओव्हर 4 धावा 2 विकेट, 30 बॉल 48ची गरज. जितू पाटील या एंडने चांगली गोलंदाजी केली. हा एंड चांगला आहे, परंतु दी एंड नाही, तर पहिल्याच बॉलवरती पहिला वार, पहिला दर्जेदार चौकार. हा फटका पाहिला, परफेक्ट मिडल आणि त्यानंतर स्टान्स पहा, फुटवर्क. लेग स्टंपवरती खेळतोय निखिल पाटील, ऑफ स्टंपवरती शफल झाला आणि फक्त मिड ऑफला क्लिअर करायचं आहे, लॉंग ऑफ नाही आहे. आणि तिथेच लॉंग ऑफच्या दिशेने चौकार येतोय. 4 धाव्याने धापलक 8. हो, थोडासा आतमध्ये वळतोय हा बॉल. या बॉलला कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. डॉट बॉल येतोय, कभी तेरी तो कभी मेरी. जितू पाटील या एंडने जर पाहिलं, जुचंद्र विलेज एंडने गोलंदाजीमध्ये सफल राहिला आहे आजच्या दिवसामध्ये. 8 रन 2 विकेट, आतापर्यंत 2 बॉल 8 बॉल 8 आल्यात. आता यावेळी एक्स्ट्रा कव्हरला केलाय, वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर येईल तिथपर्यंत. एकच धाव, एक या धावसंख्येने धावपलक 9 धावा. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार आणि एक जबरदस्त ही स्पर्धा. 27 बॉल 43ची गरज. पतू पॅकर संघ बॅटिंग करतोय, स्वरा दक्ष 11 संघ फिल्डिंग करतोय. त्याचं कारण आहे, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली स्वरा दक्ष 11ने 51 केल्या, 4 विकेट गेल्या 6 ओव्हरमध्ये आणि 52चं टार्गेट सेट केलंय. सेकंड इनिंगमध्ये आतापर्यंत 1 ओव्हर 3 बॉल झाल्यात, 9 बॉलमध्ये 9 धावा आल्यात, 2 विकेट बॅटिंग करत असताना पतू पॅकर टीमची. परंतु तेजस उंडरे आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. चॅम्पियनमधला एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात तेजसने देखील. क्षमता भरपूर आहे, आज क्षमता दाखवावी लागेल या मॅचमध्ये. बॅटची एज आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला बॉल. 1 रन कंप्लीट. डायरेक्ट हिट असता तर अंपायरनी रिक्स न घेता थर्ड अंपायरला प्रेफर केला असतं. इथे डेंजर एंडला होता निखिल पाटील. 1 या धावसंख्येने धावपलक 10. रिक्वायर रन रेट आहे ना 9.69. करंट रन रेट 6चा आहे. CSK आणि मुंबई इंडियन्सचा देखील IPL मॅच चालू आहे आणि आज चॅम्पियन प्रीमियर लीग देखील तितकीच महत्त्वाची आहे, म्हणून या प्रीमियर लीगकडे सर्वांचं लक्ष केंद्रित केलंय. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे, फटका अप्रतिम, लॉंग ऑफ लॉंग ऑन. दोघांच्या मधोमध ॲक्युरेट गॅप शोधला होता, तंत्रशुद्ध फटका, परफेक्ट क्रिकेट शॉट. क्रिकेटिंग शॉट आपण पाहतोय मिस्टर निखिल पाटीलच्या बॅटमधून. कप्तानी इनिंग. आज कॅप्टनला कूल राहावं लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल, लढाऊ वृत्ती दाखवावी लागेल आणि जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. 12 रन आतापर्यंत. ओ, यावेळी मात्र पाय पकडले गोलंदाजाने आणि पाहिलं तर डाऊन द लेग साईडचा इशारा. वाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री ही ऑफर दिली आणि ती ऑफर स्वीकारले निखिल पाटीलने. 2 एक्स्ट्रा धावेने धावपळक 14 धावा. 5 बॉल. जबरदस्त बॅटल रंगतोय तेजस उंडरे. शेवटचा बॉल फेस करेल आणि इथून जर पाहिलं तर लेफ्टीला ॲडव्हान्टेज सातत्याने पाहिलंय. एक मोठा फटका हवाय तेजसला कॉन्फिडन्स देण्याकरता किंवा त्या प्रकारची इनिंग बिल्ड करायची आहे या मॅचमध्ये. भरोसा पतू पॅकरने दाखवलाय, ऑप्शनमध्ये डाव खेळलाय, तो डाव कशा प्रकारचा असेल तेजसकडून. ओ, थोडासा आतमध्ये वळणारा बॉल आणि इथे कोणतीही धाव येणार नाही, म्हणजेच याचाच अर्थ शेवटचा बॉल डॉट राहिलाय. 2 पॉवर प्ले पाहिले जिथे 7चा इकॉनॉमी राहिला, 14 धावा आल्यात, 2 विकेट गेल्यात. येणारे बॉल 24 मध्ये पाहिजेत 38 धावा. 38 रन नीड्स टू विन इन 24 बॉल्स. कम ऑन डीजे.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 दुसरं पर्व आहे गर्व. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बिग बॅटल, बिग फाईट, बिग नॉक, पतू पॅकर आणि त्यांच्या अपोजिट स्वरा दक्ष 11 हा मॅच आपण पाहतोय. ही मॅच जर पाहिली तर येणारे 24 बॉल 24मध्ये 38ची गरज. एक 50-50 ओव्हर देखील बाकी आहे. सध्या या 2 ओव्हरमध्ये रन आहेत 14. 2 विकेट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांची गर्दी आज दिसते आणि सर्व प्रेक्षकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. समीदादा पाटील भरपूर मेहनत, प्रत्येकाचं नाव घेतलं तर आजची रात्र कमी पडेल इतकी मेहनत आहे कोर कमिटी मेंबरची. परंतु दत्ताली समिती अँड कंपनी त्यांचंही कौतुक करावं लागेल. त्यानंतर पाये टीम चैतूची देखील भरपूर मेहनत आहे. शिवाजी भुरे असतील, समीर राऊत असतील, हितेंद्र भोईर असतील, सर्वांचं कौतुक. हो, या बॉलला राईस केल्यानंतर बॉल टॉस झाला. टॉस झाल्यानंतर इथे बॉल डॉट आलाय. डॉटचा इशारा आता DRSची मागणी घेतले. DRSची मागणी बघूया. मला वाटतं 1 बाउन्स आहे की नाही याच्याकरता DRS चेक केलं जाईल. कदाचित 1 बाउन्स पाहता पाहता वाईट देखील बॉल असू शकतो, होतंय असं, किंवा नसू देखील शकतो. म्हणून DRSचा कधी कधी फायदा होतो. चला, तडांपाने सांगितलंय की बॉल तर डॉट आहे परंतु 1 बाउन्सचा इशारा येईल असं त्यांनी सांगितलंय. TV अंपायरने निर्णय इथूनच दिलाय आणि तोच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा पहा, निखिल पाटील ज्या पद्धतीने बॉल आला, कानाची सिटी वाजवले, जागते रव हा इशारा दिलाय. जबरदस्त बॉल. TV अंपायरने जो इशारा दिला म्हणजे 1 फॉर दी ओव्हर असेल. 14 धावा आतापर्यंत. येणारे बॉल आहेत 23मध्ये 38ची गरज. 38 रन नीड्स टू विन इन 23 बॉल. इथून मॅचला सुरुवात झाले. निखिल पाटील आहे तर सर्व मुमकिन आहे या मॅचमध्ये. आणि निखिल पाटीलचाच हा गोल्डन विकेट, कॉड बिहाइंड, गेलाय विकेट, महत्वाचा विकेट. निखिल पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दिनेश यादवने विकेट घेतलाय आणि यष्ट्यांच्या मागे नितेशने जबरदस्त कॅच कॅरी केलाय. निखिल पाटीलला परतावं लागलंय. अभय पाटील या मॅचमध्ये आलाय. मागील मॅचमध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती या खेळाडूने, म्हणूनच त्याला इन्व्हाइट केलंय. बघूया अभय कशा प्रकारे बॅटिंग करेल. मॅच महत्त्वाचा आहे आणि चॅम्पियन क्रिकेटमध्ये अभयचा देखील बोलबाला आहे. खास करून आराध्य 11 वाघरालपाडामध्ये सातत्याने क्रिकेट खेळतोय, चांगल्या टचमध्ये आहे. अभयने नायगावच्या मैदानावरती काय बॅटिंग केली होती. 101 रनचं टार्गेट होतं, तिथे 50 मारली
आणि आराध्य 11 वाघारलपाडा 99 पर्यंत पोहोचला. एका रनाने पराभव झाला होता 101चा पाठलाग करत असताना. तेव्हा आलेला अर्धशतक अभय पाटीलचं आपण पाहिलं होतं आणि तोच बॅटर स्ट्राईक एंडला. आता काहीकांचा फेवरेट आकडा इथे ऑन स्क्रीन येतोय 1432. 14 धावा, 3 विकेट, 2 ओव्हर 2 बॉल. हा कोइन्सिडंट अनेक वेळेला पाहिलं JTC आणि TCP वरती. 22 मध्ये पाहिजेत 38. 1432 आलाय या मॅचमध्ये. अभय पाटील संधीचं सोनं करावं लागेल, पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल स्वतःला. इनसाइड एज, पाठीमागे बॉल, शॉर्ट फाईन लेगला. हा ना हा ना हा ना. आता इथे काय घडतंय, फेकी करायची गरज नव्हती आणि धाव येईल. धावत असताना कशाही प्रकारे धावा येऊ द्या, धावा इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक धाव मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट आहे आणि सध्याच्या घडीला 15 वरती 3 विकेट. 3 बॉल फेकून झालेत. रिक्वायर रन रेट RRR 10.57. 21 बॉल 37ची गरज. चांगला अपडेट आमच्यापर्यंत सातत्याने मृणाल म्हात्रे. जय वीरू एकत्र आले ना तर मजा येते. JTC आणि TCP, जय वीरू हे 2 चॅनल एकत्र पाहतोय. 21 बॉल 37ची गरज. पतू पॅकर संघ धावा चेस करेल की स्वरा दक्ष 11 धावा डिफेंड करेल. शेवटच्या बॉलवरती मिसफिल्डचा चौकार आला, 50+ धावा झाल्या आणि ती बॉडी लँग्वेज पाहिली गेली. 50+ टार्गेट असल्यावर एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि या मॅचमध्ये ते पाहिलं गेलं. टाईमपास करू नका, भरपूर टाईमपास होते, टायमर ऑन आहे आणि स्कोरर ही माहिती देते. म्हणून सातत्याने आम्ही प्रत्येक टीमलाही अनाऊन्समेंट करत नाही. ड्राईव्ह केलाय तेजस उंडरेकरता. हा बॉल होता शॉर्ट मिड विकेटला बॉल गेला. ऑन साईडला ड्राईव्ह केला, सनीने बॉल गॅदर केला. 1 धाव येते. 1 या धावसंख्येने धावफलक 16 धावा आतापर्यंत 4 बॉल. वीस बॉल आणि दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36चा. 20 बॉल 36ची गरज. दिनेश यादव जबरदस्त गोलंदाजी करतोय. 3-6चा आकडा आला होता, आता 3-7चा. =10 होते आणि जर पहिला बॉल देखील 10 टाकलेत. याचाच अर्थ 3 विकेट 7 रन 1.4 बॉल 10चा आकडा. 17 वरती 3. 17 म्हणजे खतरा. अभय पाटील स्ट्राईकला. कानाकुणा माहिती आहेत एकमेकांचा. फटका धरा प्रतिम, लाजवाब, इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर. वेलकम बाउंड्री, चौकार. इथे ताकद लावली. काऊ कॉर्नर फेसमध्ये बॉल निघून गेला. 1 बाउन्सने एका टप्प्याच्या सहाय्याने येतोय चौकार. 4 धावेने धावपळक जर पाहिलं तर 21. येणारे बॉल आहेत 19 आणि 19 बॉलमध्ये पाहिजे 31 धावा. 31ची गरज 19 बॉलमध्ये आणि यानंतर देखील 50-50. ओ यावेळी काय जबरदस्त बॉल, स्पायसी बॉलिंग अटॅक. जागते रहो हा संदेश दिलाय आणि लेग बाईटच्या माध्यमातून हा येतोय चौकार. ओव्हर समाप्त झालंय म्हणूनच इथे जर पाहिलं ना तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
कॉमेंट्रीमध्ये देखील 50-50 कॉमेंट्रीसाठी तुकाराम मांगेला सर जॉईन झाले, कारण की 3 इनिंग झाल्यात, 3 ओव्हर झाल्यात, म्हणजे 50 इनिंगमध्ये ते येतील. 50-50 ओव्हर ऑन स्क्रीन दाखवलं जाते. काय वाटते तुकाराम सर? 18मध्ये 27 50-50 ओव्हर आले. 50-50 ओव्हर आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन प्रीमियर लीग आहे ना, त्याच ओव्हरमध्ये मॅच बदललाय. ही ओव्हर फक्त 50-50 नाही आहे, दॅट्स अ गेम चेंजिंग ओव्हर आहे. फक्त त्याला टॅगलाईन दिले चॅलेंजिंग ओव्हर, पण त्याच्यापेक्षा ती गेम चेंजिंग ओव्हर ठरलेली आहेत. आता बघूया 50-50 वाला मुकाबला आहे. काल असाच एक सामना होता 18-26चा मॅच, ज्यावेळेला बॉलरनं 50-50 वाला चॅलेंज डिफेंड केलं होतं आणि तिथून मॅच बदलला होता. इथे तेजस उंद्रे आणि अभय पाटीलला ते चॅलेंज पार करायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये ते अभय पाटीलनं टोकलेले षटकार आपण पाहिलेत. असं नाही की धावा नाही जमवल्या, धावा त्यांनी जमवल्यात, रन त्यांनी जमवल्यात, फक्त या सामन्यामध्ये जमवायचे आहेत. आता हे 50-50चं ओव्हर डिफेंड कोण करणार? बॉलिंग साठी कोण येणार? अभिजीत देवलीकर आले, त्यांना माहिती आहे भाई अभी करना है, कुछ भी करना है तो अभी करना है. पायाचा खेळाडू आहेत आणि त्यांना माहिती आहे. आणि ज्यावेळेला त्यांच्या नावामध्ये 2 गोष्टी आहेत, अभिजीत. अभी कुछ करोगे तो जीत तुम्हें मिलने वाली है. अभिजीत आहेत बॉलिंग मार्कवरती. 12चं चॅलेंज आहे. दुसऱ्या बाजूला तेजस उंद्रे आहेत. नावाप्रमाणे अगदी तेजस वेगानं खेळायचं आहे. अभयनं मागच्या सामन्यामध्ये त्याचा खेळ दाखवलेला आहे. 18मध्ये 27, 18 बॉलचा खेळ आहे, 27 धावा. या ओव्हरमध्ये जर चॅलेंजिंग ओव्हर पार झालं 12 तर 18 होतील, नाही झालं तर कठीण होईल. स्वीप केलाय चेंडूला, पटका खेळायचा प्रयत्न, बुटॉस मिस केला गेला इथे. ओ कहाणी में ट्विस्ट. धावात अभय पाटील बाद. तेजस उंडरे समोर बॉल खेळला. खऱ्या अर्थाने हा बॉल गॅपमध्ये पाहिजे होता आणि तो बॉल जर पाहिला बॅक टू द बॉलर खेळला गेला. रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय. अभय नाराज आहे, निराश आहे आणि नाराज होण्याचं नक्कीच कारणही आहे. गुलशन आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये लवकर आला, या मॅचमध्ये लेट आलाय. लेट पण थेट तो आलाय का? येणारे बॉल आहे 17-17मध्ये 27ची गरज. जर 12 धावा अचीव केल्या तर टार्गेट वेगळं होऊ शकते. 50-50 ओव्हर आहे आणि गुलशन आलाय. तेजस सातत्याने इथे मात्र ॲक्रॉस दी लाईन खेळण्याकरता जातोय. क्षमता आहे भरपूर. 1-2 डॉट बॉल झाले म्हणून स्वतःला निराश करता कामा नये. क्षमता आहे, ती क्षमता तुमची दाखवायची आहे या मॅचमध्ये. आणि का उतरवलंय चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये पतू पॅकर संघामध्ये ते स्वतःला सिद्धही करायचं आहे तेजसला. नक्की चांगला उल्लेख तुम्ही केला की 1-2 वेळा डॉट झाले तर स्वतःला मनानं हरवून द्यायचं नाहीये भाई. सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चलाय. लांब जायचं तर कधी कधी गाडी पंक्चर होणार, पण ती काढून पुढे जायचं आहे. ती काढून पुन्हा एकदा प्लेयर मिस. अभिजीत बाकी आहे, अजून जिंकणं बाकी आहे, जिंकायचं बाकी आहे. अभिजीत देवळीकर तेच सांगतोय, हे षटक आलोय मी डिफेंड करायला. 50-50 ओव्हर डिफेंड करायला मी आलोय. कानाई स्पोर्ट पायचा गोलंदाज आहे. हॅट्रिक देखील या खेळाडूच्या नावावर आहे चॅम्पियन क्रिकेटमध्ये. आणि एखाद्या गोलंदाजाला हवा असतं की एखादा बॅटर डॉट बॉल सातत्याने करतो तर स्ट्राईकवर तो पाहिजे. एक बाईकच्या माध्यमातून ही धाव आणि एक या धावसंख्येने पुन्हा एकदा धावपळक जर पाहिलं ना तर टीमची धावसंख्या 26. इथे आता 2 बॉल शिल्लक आहे आणि 2मध्ये पाहिलं तर करायचे आहे तर टोटल 11 धावा. म्हणजेच मायनस किती होतील प्लस किती होतील हे 2 बॉल निर्णायक आहेत. 2 निर्णायक चेंडू आहेत आणि स्ट्रायकर आहेत गुलशन भोईर. मागच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर 41 धावांची खेळी ज्यानं साकारली होती तो आहे. म्हणजे गुलशन भोईरनं चांगला स्टार्ट केला होता, सुरुवात केला होता. आणि नुकतंच तुम्ही जसं म्हटलंय ना की या सामन्यामध्ये बॅटिंगला थोडासा लेट आलोय, थेट आलोय आणि बॅटिंग अशी करणार की विजयाची भेट
घेऊन आलोय असा कदाचित गुलशन भोईर सांगणार आहेत. पण 2 चांगले बॉल, 2 चांगले चेंडू. अभिजित तुम्हाला देखील हाताळायचे आहेत. 2 चांगले चेंडू तुम्ही हाताळले तर या 50-50 ओव्हरमध्ये जो रोमांच वाढलाय ना तो रोमांच तुमच्या बाजूने येईल. याच्या अगोदरचा सामना तुम्ही जिंकलाय. हा सामना जिंकून किमान सेफ झोनमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याकरता हा मॅच महत्वाचा आहे. पुढचे 2 महत्वाचे चेंडू आहेत. धावा धाबलकावरती येते 26 करायचे आहेत. 26 झाल्या, 26 करायच्या. पण मग गोलंदाजी काय चालले अभिजित देवळेकर. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग बॉलिंग अभिजित देवळीकर यांची. काय गोलंदाजी राहिला अभिजित देवळीकर. श्री कान्हाई स्फोट पायचा खेळाडू हॅट्रिक चॅम्पियन क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आहे. पांजूचं मैदान ज्याने गाजवले आणि पांजूच्या प्लेअरच्या अगेन्स्ट काय जबरदस्त खेळ दाखवतोय गुलशन भोईर. 13 ची गरज. हा बॉल पाहिला तर विचार केला वरती वाईट बॉलचा इशारा आलाय. म्हणजे मॅच टाईट येतोय वाईट. येणारे बॉल आहेत 13 मध्ये 25 ची गरज आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाने काहीतरी विचार केलाय. सध्या 13 बॉल 25 ची गरज. 13 चेंडू 25 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला की मॅच टाईट आणि नुसतं टाईट नाही आहे. दॅट्स अ टफ फाईट आहे. 13 मध्ये 25 मायनस तर होणार पण किती होणार की नाही होणार ही गोष्टी आहेत. अजून एक वाईट बॉल मायनस तर होणार किती होणार. 13 मध्ये 24 या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात त्या 3 धावा फक्त आल्यात या ओव्हर मध्ये. आतापर्यंत जर खेळ पाहिला तर 3 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल. 13 बॉल 24 ची गरज. आता ड्राईव्ह केलाय सॉफ्ट हँडने. माहिती आहे मायनस रन होणार आहेत परंतु इथे स्ट्राईक स्वतःला ठेवायचा आहे. गुलशन भोईर डेंजर एंडला होता. रनआउटची संधी होती, संधी हुकले. 4 आल्यात या ओव्हर म्हणजेच 2 मायनस होतील. 2 मायनस झाल्यावरती सुधारित धावसंख्या आहे 27 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये देखील चित्र बदलताना दिसेल. 12 मध्ये करायचे काम 25 धावा पाहिजेत 12 बॉलमध्ये. जसा मॅच हवा आहे ना तसा मॅच रंगतदार स्थितीमध्ये आला. एक छोटीशी धून ऐकूया, येऊया मॅचच्या दिशेने. प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. 12 मध्ये करायचे 25 याच्या अगोदर 25 झाले होते, 27 करायच्या होत्या. आता 27 झाल्यात, 25 करायचे आहेत. 12 बॉल 12 मध्ये करायचे त्या 25. 12 बॉल 25 चा मॅच इथून ऑन झालाय. काउंटडाऊनला झाले सुरुवात आणि थ्रिलर टाइम देखील ऑन झालाय. टाइम कडे लक्ष असू द्या. स्वरा दक्ष 11 भरपूर वेळ तुम्ही खर्च केलाय आणि गुणलेखक ही माहिती आमच्यापर्यंत देत आहेत. तेजस उंडरे या मॅच मध्ये चमकावं लागेल. किती डॉट बॉल केले याला महत्व नाही आहे, किती चांगला खेळ तुम्ही करू शकतायत आणि संघाला कशा प्रकारे विजय करू देऊ शकताय. म्हणून कधी कधी ज्या चुका आहेत ना त्या दुरुस्त होत आहेत. इथे जरी बॉल जास्त घेतले तरी तेजस मॅच फिनिश केला तर डॉट बॉल झालेलं सर्वजण ते विसरतील आणि तुमच्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देतील. म्हणून या मॅचमध्ये तेजसला देखील मॅच जिंकवायचा आहे आणि गुलशन भोईर जसा मागील मॅचमध्ये बॅटिंग केली ना तशी बॅटिंग करत आहे. जितू पहिला बॉल घेऊन पहिला बॉल इम्पॅक्ट पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप आणि तोच पिचिंग झालाय बॉल. तिथून ऑफ स्टंप थोडासा मिसिंग करतोय आणि लेग बाईटची 1 धाव येते. दबाव आहे 11 मध्ये पाहिजे 24 धावा. दबाव या शब्दाला बाजूला ठेवावा लागेल आणि आपलं अस्तित्व दाखवावं लागेल या मॅच मध्ये. पण हा क्रिकेटचा खेळ असा आहे ना, म्हणजे याच्यावरती दबाव येणारच. किती काही करा प्रेशर येणारच. कारण क्रिकेटचा खेळ दबावाचा, क्रिकेटचा खेळ दडपणाचा आणि क्रिकेटचा खेळ संयमाचा आहे. त्याकडे दबाव आलाय भाई, दबाव सबके ऊपर आता है. कोई बिखरता है तो कोई
निखरता आहे. दबाव प्रत्येकावरती येतं, फक्त तो दबाव कसा सहन करतात, कसा तुम्ही त्याला सामोरे जाता, दडपणाला कसं हाताळता, टॅकल कसं करता, त्याला नाही तर प्रेशर नसेल तर मजा नाही आहे. प्रेशर नसेल तर मजा नाही आहे. जसं प्रेशर कुकर असतं ना, त्याच्यावरती दबाव नाही आला तर त्याची शिटी वाजणार नाही आहे. तसं प्रेशर कुकरची शिटी वाजते आणि इथे दबाव आल्यानंतर मात्र बॅट्समनची शिटी वाजायला वेळ लागत नाही आहे. अलार्म वाजला या मॅचचा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. अजून एक लेग बाईस. जितू पाटील हे षटक महत्वाचं षटक हाताळत आहे. अजून सांगणं कठीण आहे कोण जिंकणार, कोणाच्या बाजूने मॅच जाणार, कारण इथे पतू पॅकरला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वरा दक्ष 11ला अजून 2 पॉइंट घेऊन सिक्युअर व्हायचं आहे. 10 बॉल 23 आणि त्यासाठी ही झुंज, ही लढत, ही काटेकी टक्कर, ही फाईट या मॅच मध्ये सर्व गोष्टी पाहतोय. मॅच टाईट, बिग फाईट. 10-23. हो, यावेळी गुलशन स्ट्रगल करतोय. मागील मॅच ज्या पद्धतीने तो खेळलाय, वन साइड हिरो बनला होता आणि तिथे मात्र जर पाहिलं ना जबरदस्त बॅटिंग होती. आतमध्ये ऑफ ब्रेक बॉल होता. 9 मध्ये 23ची गरज. मॅच टप. मॅच टप आहे आणि जसं तुम्ही उल्लेख केला मागचा सामना थोडासा वेगळा होता, प्रतिस्पर्धी वेगळा होता, खेळाडू वेगळे होते, खेळ त्यावेळेला वेगळा होता आणि परिस्थिती वेगळी होती. पण परिस्थिती कशी असू द्या, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. माइंडसेट चेंज करा थोडंसं. कोलवाट्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळाय. चेंडू जोपर्यंत जाईल डीपॉन क्षेत्ररक्षक आलाय, वेगाने चेंडू परत आलाय. 2 क्षेत्ररक्षक आले, थ्रो आलाय. आता चेंडू निसटलाय. थ्रो आला होता, बेल्स थोडीशी ती लाल लाईट जळले भाई. वो बेल्स नाही जली, दिल किसी के जले. यावेळेला जसं एक चित्रपट आला होता दिल जले, तसं थोडंसं दिल जळल्यात. 8 बॉलचा खेळ आहे, 8 मध्ये करायच्या त्या 21. दिल जले आणि एक हलचल पिक्चर देखील आला होता. ही हलचल झाली होती, एसट्यांवरती लाईट पेटली, परंतु तेजस काहीतरी वेगळं करण्याचा इरादा असेल या मॅचमध्ये, म्हणूनच त्याला अजूनही क्रीजमध्ये पाहतोय. आता ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमध्ये बॉल येतोय, फिल्डर आहे, बॉल सुटलाय. हॅलो टाटा बाय बाय करत येतोय मिस फील्डचा, नशिबाचा, कदाचित गेम चेंज होण्याचा चौकार. का भाई हलचल तो है, हलचल है. थोडंसं या सावकारनं हळीबली कलीबली आणि हलबली या सावकारनं आले. 7 बॉलचा खेळ आहे, 17 धावांची आवश्यकता आहे आणि 17 आला का नेहमी कचरा असता. पण भाई कतरो के खिलाडी इंडियामध्ये आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवरती अनाउन्समेंट होतं, रेल्वे ट्रॅकला पार करू नका तरी करतात. खतरो के खिलाडी आहे. 7 मध्ये 17 आहे तो भाई खतरा आहे. टॉप 8 लागलाय, वर गेलाय, वर वर वर. जे सुटलाय जितू पाटील प्रयत्न करत होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा झाल्यात त्या 37 धावा झाल्यात. हा चेंडू बघा टॉप 8 लागला होता. जितू पाटील गेले होते चेंडूवरती. हा झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा तोल गेला आणि त्यानंतर हा झेल निसटला. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना 37. 6 बॉलचा खेळ आहे, 6 मध्ये करायचे आहेत 15. 15 हलकीशी 2 ऐकूया. 2 वरती तेजस खेळतात आणि गुलशन खेळतात 9 वरती. मध्ये देखील होतोय आणि हबीबी कम टू दुबई असं अनेक वेळा ऐकलंय. इथे सुद्धा जुचंद्रला येऊन जा. 6 बॉलमध्ये पाहिजेत 15. एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. पंचांनी देखील ते दर्शविलंय. स्वरा दक्ष 11 भरपूर वेळ तुम्ही खर्च केलाय आणि तुमचा एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पेनल्टी कधी कधी खटकते आणि योग्य क्षणाला खटकली ना तर मग मॅच देखील जातो हातातून. इथे तेच पाहिलंय तुकाराम सर की जास्त वेळ गेला आणि इथे एक प्लेअर आतमध्ये आणावा लागेल.
आता फक्त प्लेअर आतमध्ये आला का मॅच पण थोडासा आतमध्ये आलाय, कारण जसं मागच्या 2-3 चेंडूचा खेळ पाहिलाय ते देखील आपण बदलताना पाहिलाय. आता सर्व गोष्टी आहेत, 6 मध्ये 15 करायचे बघा, जास्त वेळ घेऊ नका, कारण जसं म्हणतात ना अक्षय, अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. यावेळेला तुमची गेम प्लॅनिंग पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे. अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक, जर कुणाचं न ऐकलं तर, आणि सर्वांचं ऐकलं तरी. कुणाचं ऐकलं नाही ते समजणार नाही काय करायचं आहे, आणि सर्वांचं ऐकलं तर ठरवता येणार नाही नेमकं करायचं तरी काय. म्हणून 6 मध्ये 15. मॅच देखील अगदी योग्य उल्लेख तुम्ही केला, आणि करायचं काय ते आपल्यावरती आहे. म्हणून ती म्हण आहे, ऐकावं जणाचं करावं मनाचं, आणि मनाचं जर तुम्ही कराल तर इथे सफल राहाल. मनाने मगाशी हार मानली होती, किंचित रनआउट करता. मनाने हार मानू नका तेजस. क्रिकेट असा खेळ आहे, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाईम लागत नाही. म्हणूनच दिन ना उम्मीद सही, नाकामी तो है, लंबी है गम की शाम, शाम ही तो है. वाईट वेळ सुद्धा निघून जाते. क्रीजवरती तुम्ही राहणं गरजेचं आहे, स्वतःवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे, आणि तो कॉन्फिडन्स हवा आहे का इथे तो गेम चेंज होईल. तेजस उंडरे आक्रमण करील, डॉट बॉल झालेत ते सर्वजण विसरतील, आणि मोठा फटका त्याच्या बॅटमधून येईल का. लंबी है गम की शाम, शाम ही तो है, और ये शाम किसके नाम, तेजस की नीरज. लेफ्टी वर्सेस लेफ्टी एन्काउंटर होतो ना, एक ॲडव्हान्टेज असतो, तो ॲडव्हान्टेज या मॅचमध्ये बघूया कोणाला होईल. तेजस उंडरे स्ट्राईक एंडला बॅटर. मॅच जिंकवली तर प्रथमेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये. हा बॉल खराब बॉल, जैसी गेंद वैसी नसीहत. दुष्काळात 13वा महिना, नो बॉल केलाय पलटवार. म्हणून सांगितले की लंबी है गम की शाम, शाम ही तो है. आलाय चौकार. अजूनही आहेत पंचांनी नो बॉल दिलाय, पण फक्त रिव्ह्यू आहे की नाही ते सांगतील तिसरे पंच. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय का अंपायर? ओके, भरपूर काही गोष्टी चर्चा. म्हणून म्हटलं ना की बाबा शेवटला ठरवताना थोडासा मनाचा गोंधळ झालाय का, कोणाची निवड करायची. म्हणजे सर्वांचं ऐकलं तर टेन्शन का वाढते ते सांगतो. आणि अक्षय साटम यांनी नक्कीच सांगितलं होतं की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण काय होतं माहिती का, कधी कधी मनासारखं जगताना जगाला त्रास होतो, आणि जगासारखं जगताना मनाला त्रास होतो. म्हणून वागायचं असं की जगाला त्रास नाही झाला पाहिजे, पण जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे. पंचाने इशारा केला, इट्स नो बॉल. नो बॉल आलाय, रिव्ह्यू लॉस झालाय. फक्त मॅच लॉस होऊन देऊ नका. आणि आता इथे जी संधी तेजसला मिळाली आहे, भाई तेजस भावा, ऐसा मौका फिरका हा मिलेगा. 6 मध्ये 10. कित्येकांना वाटलं होतं हा मॅच साधा आहे, सरळ आहे, सोपा आहे. हा मॅच नाही सरळ, नाही सोपा, नाही साधा. समीकरण आलंय 6-10. 6-10चं समीकरण आलंय. डीजे वाले भाई ने लगाना लगाया, मजा येणार. पण मजा उलट केलं तर जाम जाम मजा, जाम मजा येईल. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. हे टेन्शन वाले चेहरे आहेत. डगआउट मध्ये बऱ्याच जणांच्या कपाळावरती आटे टेन्शन आहे, टेन्शन आहे. फटका खेळलाय बॉन्ड लाईनच्या जवळ गेलाय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. बॉल होता, तेजसने किती वेट केला, आणि चौकाराला वाईटपेक्षा चौकार महत्त्वाचा होता. आणि तेजसचा कॉन्फिडन्स इथे दिसून आलाय. या 4 धावेने स्पष्ट इथे दिसलं ना, प्रेशर गोलंदाजावरती आहे. बॉलिंग टाकताना जो टप्पा हवाय तो टप्पा मिळत नाही आहे. नीरज किनी कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. जरी तेजसने 2 चौकार मारले तरी सुद्धा आता 5 मध्ये जर पाहिलं ना तर 6ची गरज. 6 म्हणजे हा मॅच पुन्हा पुन्हा पहा. म्हणून सांगितलं होती तेजसला की किती डॉट केलेत याला महत्त्व नाही, किती धावा कराल, मॅच फिनिश कराल तर 1000 रुपये आहेत पतू प्रथमेश भोईर साहेबांकडून. आणि आत्ता ती संजीवनी कदाचित योग्य क्षणाला आले. आता 10 मध्ये 10ही केलेत, पाहतच राहावा असाही मॅच झालाय. 5 मध्ये 6. एक कमबॅक हवाय आता गोलंदाजाला, का या बॉलवरती येईल कमबॅक की तेजस उंडरे करेल आक्रमण. पुढचा बॉल नीरज किनीचा, पुढचा बॉल
इथे मात्र तेजसरे या बॉलला भिरकावले आणि दाखवून दिले टायगर अभी भी जिंदा आहे. 1-2 बॉल डॉट आले ना क्रिकेटमध्ये तरी स्वतःला कमजोर समजू नका. देव प्रत्येकाला एक कमबॅक करण्याची संधी देतो आणि या मॅचमध्ये ते ताजं उदाहरण. 8 मध्ये 2 धावा केल्या होत्या, 2 वेळा विकेट सॅक्रिफाईस केल्या होत्या, मनाने पराभव पत्कारला होता. परंतु या मॅचमध्ये शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बघा हे इमोशन खूप काही सांगून जाते. सर्वजण एकत्र येत आहेत, स्ट्रगल केलाय. स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो आणि स्ट्रगलमध्ये जो बाहेर पडतो ना तोच खरा व्यक्ती, तोच खरा खेळाडू. तेजस करता या मॅच करता टाळ्या झाल्या पाहिजे. ही इनिंग छोटी होती परंतु खूप काही सांगून गेली. 8 बॉल त्यांनी फेस केले होते, 2 धावा केल्या होत्या आणि त्यानंतर काय जबरदस्त बॅटिंग केली. छा गए गुरु. स्वराध्यक्ष 11 संघानं मयूर भोईरच्या 25 धावा, प्रतापचं 11 धावांचं योगदान, 10 धावा. दिनेश यादवच्या नावावरती 2 विकेट, निखिल पाटीलचे 1 विकेट. जय पाटीलचा पाठलाग करताना असं वाटलं होतं सुरुवात खराब झाले, गाडी थोडीशी अडकळले, डळमळले. जसा तेजस उंद्रेचा उल्लेख केला होता, पहिल्या त्या 7-8 चेंडूवरती धावा येत नव्हत्या, रन येत नव्हत्या आणि चांगला उल्लेख केला की आपली वेळ येण्याची ती वाट त्यांनी पाहिली. गुलशन भोईरचं 9 धावांचं योगदान, तेही महत्त्वाचं आहे. आणि शेवटला जो हातात तोंडाशी आलेला घास अलगद निघून जावा असं वाटलं. 2 षटकं दिनेश यादवची अप्रतिम, त्यांनी 3 विकेट प्राप्त केले गेले होते. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. हरी बाजी को जितना हमें आता है, त्याकरता मॅन ऑफ द मॅच. आणि जसं अक्षयजी साडम यांनी म्हटलं होतं की थोडासा वेळ द्या, टाइम द्या. कित्येकांना वाटतं अपना टाइम आएगा, पण तेजस उंद्रेने सांगितलं अपना टाइम अपुन ही लाएगा आणि त्यांनी आपला टाइम आणलाय. त्यामुळे मॅन ऑफ द मॅच गोस टू तेजस उंद्रे. तेजस राहिल्यात ज्यांना मॅच जिंकवलाय, मन जिंकवल्यात आणि या सामन्यामधला रोमांच. जसं अक्षयजी साडमने सांगितलं होतं, बाबा आपली वेळ येण्याची वाट पहा आणि ज्यावेळेला वेळ येईल ना त्यावेळेला खेळ दाखवा. आणि तेच काम तेजस उंद्रे यांनी केलेत आणि ते राहिल्यात या सामन्यातील सामनावीर. आणि प्रथमेश भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे, ते देखील दिलं जाणार आहे. पुढचा मॅच आपल्या भेटीसाठी येतोय, त्याही दिशेनं आपण जाऊया. पण तुर्तास आपण मॅन ऑफ द मॅच आणि हे कॅश प्राईज.